हर्षवर्धन पाटील साहब तुम आगे बढ़ो, हर्षवर्धन पाटील साहब तुम आगे बढ़ो। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, हर्षवर्धन पाटलांचा। आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना आमचा नमस्कार। कारण की ज्या क्षणाची आपण गेल्या 1.5-2 महिन्यापासून वाट बघतोय ती कुठेतरी निर्णय आज जाहीर होईल असं वाटत होतं, पण आदरणीय साहेबांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली। देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आदरणीय साहेबांनी आपण माध्यमातून बघताय की आदरणीय साहेबांनी जे पुरोगामी विचाराचे नेते आहेत यांच्या सोबत जाण्यास पसंती दिली असे संकेत आदरणीय साहेबांकडून मिळत आहेत। त्याच्यामुळं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब जो सर्वसामान्य जनतेचा रेटा आहे, शेतकरी असल, युवा वर्ग असल, कष्टकरी असल, की 2024 ची निवडणूक आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी तुतारी चिन्हावरती लढावी यासाठी सर्वसामान्य जनता आग्रही आहे आणि शेवट जनता ही जनार्दन आहे। त्यामुळे आदरणीय साहेब येत्या 2 दिवसामध्ये आपला निर्णय जाहीर करतील व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत जाऊन तुतारी या चिन्हावरती इंदापूरची विधानसभाची जागा लढवतील असा आम्हा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे।